नमस्कार, माझा विशेष बुलेटिनमध्ये मी ज्ञानदा कदम आपल्या सर्वांचं स्वागत करते। रोज रात्री 8 वाजता माझा विशेष बुलेटिनमधनं आपल्याला विश्वासार्ह, अचूक आणि थेट बातम्या बघायला मिळतात। तर मग आज बुलेटिनमध्ये काय स्पेशल, चला पाहूया। आज दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यापूर्वी संक्षिप्त स्वरूपात बातम्या पाहूया। बातमी क्रमांक 1, माईकवरती नियंत्रण की नेतृत्वावर? काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असं संबोधल्यामुळे सुरू झालेल्या राजकीय वादाची कहाणी जाणून घ्यायची आहे। पुढची बातमी आहे पाणी, प्रेयसी आणि पंगा। पाण्याच्या मुद्द्यावरनं सुरू झालेलं राजकीय वादळ आपल्या शेजारच्या तामिळनाडूत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेमकं कसं धुमाकूळ घालतंय याचाही आढावा घ्यायचा आहे। पुढची बातमी जेन झीचा वार विरोधकांना तारणार। नीट पेपर फुटीवरनं आंदोलन केलं देशातल्या जेन झीनं, पण त्याचा राजकीय लाभ घेण्यासाठी विरोधकांमध्येच कशी चढाओढ लागली आहे ही बातमी आपल्याला बघायची आहे। बातमी क्रमांक 4 आहे विषय नोंदणीचा वाद पॅथींचा। ॲलोपॅथी आणि होमिओपॅथी या दोन उपचार पद्धतींमधला वाद नव्यानं का उफाळून आलाय त्याचे आज दिवसभरातले अपडेट्स आपल्याला पाहायचे आहेत। आणि बातमी क्रमांक 5, पेक तोच ब्रँड तोच, झिंग कुठे हरवली? प्रसिद्ध मद्य ब्रँड्समधील अनधिकृत कृत्रिम फ्लेवर्स आणि दिशाभूल करणाऱ्या लेबलिंगमुळे ग्राहकांची फसवणूक होते का याचाही आपल्याला आढावा घ्यायचा आहे। पण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच राज्याच्या राजकारणात एका वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादाची। एक व्हिडिओ, एक पोस्ट आणि एक शब्द, गुंगी गुडिया। इतक्यानंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्या वादाचा स्फोट झालाय। बीडच्या पत्रकार परिषदेमधल्या एका व्हिडिओच्या आधारे महाराष्ट्र काँग्रेसनं राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या स्वतंत्र राजकीय नेतृत्वावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषदेमध्ये सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखल्याचा दावा करत पक्षात हुकुमशाही आहे असा आरोपही काँग्रेसनं केला। त्यामुळे आता चर्चा केवळ माईक कुणाच्या हातात होता याची नाहीये, तर निर्णय क्षमता कुणाच्या हातात आहे याचीही सुरू झाली आहे। काँग्रेसनं केलेला अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार हा सवाल यामुळे संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे। ज्या व्हिडिओवरनं हा सगळा वाद रंगला त्या काँग्रेसनं पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं होतं ते सुद्धा आपण पाहूया। तर सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलण्यापासून धनंजय मुंडेंनी रोखलं असा आरोप होताच काँग्रेसनं यालाच हुकुमशाहीची झलक ठरवत गुंड प्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींची अरेरावी सुरू असताना सुनेत्रा पवार गप्प का असा सवाल केला। तर निशाण्यावरती असलेल्या धनंजय मुंडेंनी सुद्धा पलटवार करत आपली भूमिका स्पष्ट केली। जी ट्विट आम्ही जे केलं त्यामध्ये पत्रकार प्रश्न विचारतात आहे आणि एक ज्यांच्यावर गुंडागर्दीचे अनेक आरोप आहे, एक लोकप्रतिनिधीच्या ऐवजी एक गुंड म्हणून ज्यांचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रा पुढे आलेलं आहे, तो पत्रकारांना एकेरीमध्ये चुप्प बसवत आहे। आणि अशा वेळेस ज्या उपमुख्यमंत्री आहे ह्या एक शब्द देखील बोलत नाही आहेत। आता वहिनी साहेबांचा या ठिकाणी प्रश्न विचारला, हा प्रश्न उत्तराची प्रेस नसताना विचारला, त्यावेळेस मी म्हणलं आता थांबा, प्रेस संपली, कारण फक्त निवेदन करायचं एवढंच जर अधिकृत सांगितलेलं असताना मी थांबा म्हणलं तर ही चूक होत नाही। तर इथं धनंजय मुंडेची हुकुमशाही, अरे मी 2.5 वर्ष झालं एक ब्र शब्द ना माध्यमावर। तर गुंगी गुडिया या एका शब्दावरनं महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत काँग्रेसनं केलेल्या टीकेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते थेट काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये शिरले। युवा नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधी घोषणा दिल्या। विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माध्यमांशी संवाद साधत असतानाच हा सगळा प्रकार घडला। तर केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच काँग्रेस विरोधात आक्रमक झाले असं नाही, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा काँग्रेसवरती निशाणा साधला। सोबतच पुतण्या रोहित पवार सुद्धा आपल्या काकींसाठी पुढे सरसावल्याचं चित्र पाहायला मिळालं। यांना कुठलाही रिस्पॉन्स मिळत नाही, कोणी विचारत नाही, त्यामुळे न्यूजमध्ये येण्याकरता अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। बदनाम हुए तो क्या हुए, नाम तो हुआ, अशा पद्धतीनं यांची कारवाई चाललेली आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे
हे आता आपल्याला पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा मित्र ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं घेऊ शकणार नाही. तर आजच्या सगळ्या वादावरती एका शब्दावरनं सुरू झालेल्या सगळ्या वादावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सुद्धा अगदी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया काय होती आपण पाहूया. वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन मी. वेळ आल्यानंतर चोख उत्तर देईन मी. तर वेळ आल्यावरती चोख उत्तर देईन या शब्दात आपल्या टीकाकारांना उत्तर दिलं ते सुनेत्रा पवारांनी. दरम्यान राजकारणात विरोधकांवरती टीकेसाठी उपमा, विशेषण आणि टोमणे वापरण्याची परंपरा नवीन नाहीये. पण काही शब्द हे टीकेपुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते एका मोठ्या राजकीय कथानकाचा भाग बनून जातात. गुंगी गुडिया हा तसाच एक शब्द. पण हा वाद काही आजचा नाहीये. या संघर्षाची बीजं बारामतीच्या राजकारणात काही काळापासून रोवली गेली आहेत आणि या शब्दाला काँग्रेसच्या इतिहासाची सुद्धा किनार आहे. पाहूया याविषयीचा माझाचा स्पेशल रिपोर्ट. गुंगी गुडिया या एका पोस्टरवरून राजकारणात नवं वादळ उठलंय. प्रश्न एवढाच नाहीये की हा शब्द कुणी वापरला. प्रश्न हा आहे की या शब्दामागचा राजकीय हेतू काय. काँग्रेसचा उद्देश केवळ टीका करणं नाहीये, तर या शब्दामागे काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न आहे का. काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या स्वतंत्र राजकीय भूमिकेवर सवाल उपस्थित करते का. सुनेत्रा पवार या आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या जबाबदार राज्यकर्ते आहेत. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांच्या पक्षाच्या एका आमदारानं त्यांच्या समोरच पत्रकाराला प्रश्न विचारताना रोखणं हे योग्य नाही. धनंजय मुंडे आणि किंवा त्यांच्यासारखे काही तत्सम लोक आपणच यांच्या वतीनं सगळं हँडल करू शकतो असा जो आव आणतायत, असं जे चित्र निर्माण करतायत ते सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेसाठी हानिकारक आहे. दुसरीकडे अजित पवार गटानं असंवेदनशील काँग्रेसकडून महिलांचा अपमान होत असल्याची टीका केली. निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असा उल्लेख केला असेल त्यांचा पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो. महिलांचा सन्मान करणार हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे. ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी. राजकारणात शब्द सहज वापरले जात नाही. प्रत्येक शब्दामागे रणनीती असते. त्यामुळे गुंगी गुडिया शब्द वापरून काँग्रेस सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करू पाहते का, हाही सवालच आहे. 1960च्या दशकात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करताना हा शब्द वापरला गेला होता. त्यावेळी त्या निर्णयक्षम नसल्याचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या टीकेनंतर पुढे इंदिरा गांधींनी स्वतःचं स्वतंत्र नेतृत्व सिद्ध केलं. त्यामुळे त्यांना भारताच्या आयर्न लेडी अशी ओळख मिळाली. आता महाराष्ट्रात काँग्रेसनं सुनेत्रा पवारांसाठी हा शब्द वापरला. इतिहासावर नजर टाकली असता अशा उपमा राजकारणात कायम राहत नाही, पण त्या वापरणाऱ्यांची आणि ज्यांच्यावर त्या वापरल्या जातात त्यांची राजकीय ओळख मात्र बदलून टाकतात. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर गुंगी गुडिया हा शब्द काँग्रेसनं मुद्दाम राजकीय रणनीती म्हणून वापरलाय.
की या टीकेमुळे सुनेत्रा पवारांबद्दल सहानुभूतीचं नवं राजकारण उभं राहणार. राजकारणात लढाई केवळ मतांची नसते, तर ती प्रतिमेची सुद्धा असते. सुनेत्रा पवारांच्या बाबतीत सुद्धा हेच चित्र पाहायला मिळालं. एका बाजूला त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत संवेदनशीलता दाखवली गेली, तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या काही भूमिका आणि वक्तव्यांवरनं असंवेदनशीलतेचे आरोप सुद्धा झाले. आता गुंगी गुडिया या शब्दावरनं सुरू झालेला वादही केवळ एका उपमेचा नाही, तर महाराष्ट्रातल्या राजकीय संवादाची पातळी आणि प्रतिमांच्या राजकारणावरती नवीन प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतोय. आणि यानंतर आज दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी खरं तर आपल्या शेजारच्या राज्यात नाही, पण महाराष्ट्रातल्या आत्ताच्या घटनेशी साधर्म्य साधणारी आहे. महाराष्ट्रात आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कमेंटमुळे राजकीय वादळ कसं निर्माण झालं. आणि असंच एक राजकीय वादळ आपल्या शेजारच्या तामिळनाडूत सुद्धा घोंगावताना पाहायला मिळत आहे. आणि तिथे सुद्धा महिलेविषयीचीच कमेंट कारणीभूत ठरली आहे. सध्या तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांच्या TVKचं सरकार आहे. विजय यांनी MK स्टॅलिन यांच्या DMKचा पराभव करत ते राज्य ताब्यात घेतलं. 3 महिन्यांपूर्वी झालेल्या याच पराभवामुळे DMKमध्ये अक्षरशः मरगळ आलेली, कार्यकर्त्यांमधला उत्साह कमी झालेला. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून जोसेफ विजय यांनी कामाचा धडाका लावलेला. अशा वेळेला पक्षाला पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यासाठी उदयनिधी स्टॅलिन यांनी राज्यातल्या कावेरी पाणी प्रश्नावरनं सभांचं आयोजन केलं. बरं, याच प्रकरणामध्ये विजय यांचं सरकार सर्वोच्च न्यायालयात सुद्धा गेलं. अगदी कालच सरकारनं त्याबद्दल याचिका दाखल करत कर्नाटक सरकारनं आपल्या धरणांमधनं अपेक्षित पाणी सोडण्याची मागणी सुद्धा केली. पण राज्यातली पाणी टंचाई पाहता विरोधकांना आंदोलनाची आयती संधी मिळाली. मग 3 ऑगस्टला उदयनिधी यांनी तंजावरमध्ये सभा घेत विजय यांच्या सरकारवर हल्लाबोल केला. पण खरा वाद रंगला तो त्यांच्या एका वक्तव्यामुळे. तंजावरमधील कावेरीतील पाणी पुरवठ्यावरनं जेव्हा उदयनिधी बोलत होते, सध्याचे मुख्यमंत्री कावेरी प्रश्नावर काय करतात असा सवाल त्यांनी गर्दीला उद्देशून विचारला. तेव्हा गर्दीतनं अभिनेत्री त्रिशाच्या नावाची घोषणा झाली. त्यावर उदयनिधी स्टॅलिन यांनी एक द्विअर्थी जोक केला आणि त्याचवरनं ही राजकीय ठिणगी पडली आहे. तर MK स्टॅलिन यांचा हाच अंदाज तामिळनाडूला चांगलाच ठाऊक आहे किंवा परिचित आहे. आणि आज जेव्हा उदयनिधी स्टॅलिन यांना त्यांच्या चेन्नईतल्या घरातनं पोलिसांनी ताब्यात घेतलं, तेव्हा MK स्टॅलिन यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज्यातल्या अनेक शहरांमध्ये DMKच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं छेडली, जाळपोळ झाली. तंजावरमध्ये दिवसभराच्या चौकशीनंतर उदयनिधी यांना सोडून देण्यात आलं. पण MK स्टॅलिन मात्र आज चांगले संतापलेले होते. त्यांनी एक पत्रक काढलं आणि मुख्यमंत्री विजय यांना थेट इशाराच दिला. नेमकं स्टॅलिन काय म्हणाले आपण ग्राफिकच्या सहाय्यानं पाहूया. एक अकार्यक्षम आणि नावाचाच मुख्यमंत्री कावेरीचं पाणी मिळवून देऊ शकत नाही. सरकारचं अपयश लपवण्यासाठी विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांना अटक केली गेली. चौकशीच करायची होती तर ती चेन्नईत न करता उदयनिधींना थेट तंजावरला का नेलं. मुख्यमंत्री आश्वासनं पूर्ण करण्याच्या ऐवजी केवळ रील्स क्रिएटर म्हणून फिरत आहेत. मुख्यमंत्री विजय यांनी आता आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून कामाला लागावं. अहंकार विनाशाला कारणीभूत ठरतो आणि सततचा अहंकार अधिक वेगानं विनाश करतो, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. MK स्टॅलिन यांचा हाच राग विजय यांची डोकेदुखी ठरू शकतो, कारण तिथली राजकीय गणितं आणि तिथली परिस्थिती आणि त्यांनी उदयनिधींवरती केलेली कारवाई यामुळे सुद्धा मोठे राजकीय परिणाम होण्याचा अंदाज आहे. या दोन्ही गोष्टी कशा घडू शकतात हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जरा समजून घेऊया. तामिळनाडूतल्या एकूण जागा आहेत 234, बहुमत आहे 118चं. थेट सत्तेमध्ये सहभाग कोणाचा आहे? TVK म्हणजे विजय यांच्याकडे 108 आमदार आहेत. काँग्रेसचे 5, मुस्लिम लीगचे 2 आणि VCKचे 2. तर बाहेरून त्यांना पाठिंबा दिलाय CPIच्या 2 आमदारांनी, CPIMच्या 2 आमदारांनी आणि 1 अपक्ष आमदारानं. असं मिळून विजय यांचं संख्याबळ 122 इतकं आहे. हे एक प्रकारे काठावरचंच बहुमत आहे. तर तामिळनाडूच्या राजकारणात खरं तर कायमच अशा लव्ह स्टोरी चर्चेत राहिलेल्या आहेत. पण महिलेविषयीचं जे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केलंय तेही पाणी प्रश्नाबद्दल भाष्य करताना
ते आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही, इतकं खालच्या पातळीचं होतं. आणि हे वक्तव्य केल्यानंतर त्यांनी त्याला कावेरी नदीशी जोडून स्वतःचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला. आणि पोलिसांसमोर सुद्धा उदयनिधी म्हणतात की मी कुणाचं नाव घेतलेलं नाहीये, पण बूंद से गई वो हौद से नहीं आती हे बहुतेक उदयनिधींना ठाऊक नसावं. राजकीय नेता म्हणून उदयनिधी यांना टीका करण्याचा अधिकार आहे, पण महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाहीये. जर भाषण करत असताना उदयनिधींनी त्रिशावरती कमेंट्स करणाऱ्यांना रोखलं असतं तर त्यांच्याविषयीचा आदर हा निश्चितच वाढला असता. आणि यानंतर आज दिवसभरातली तिसरी महत्त्वाची बातमी पाहूया. बातमी आहे संसदेच्या अधिवेशनासंदर्भातली आणि जेनझीच्या आंदोलनाची. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा 12वा दिवस सुद्धा पाण्यात गेलाय. अधिवेशन सुरू झाल्यापासून संसदेत चर्चा कमी आणि गदारोळच अधिक बघायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनी सभागृहात यावं आणि उत्तर द्यावं यासाठी विरोधक आक्रमक झाले. नीट पेपर फुटी प्रकरणाचं वादळ थोडं शांत झालेलं असलं तरी राम मंदिर दान चोरी प्रकरणावरनं विरोधकांचा गोंधळ कायम आहे. आज सभागृहात पहिल्यांदाच राम मंदिराच्या मुद्द्यावरनं सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं कायम राम मंदिराला विरोध केल्याचा आरोप केला आणि या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. खरं तर लोकशाही संसद म्हणजे सरकारला प्रश्न विचारण्याचं सर्वात मोठं व्यासपीठ, पण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्नांच्या ऐवजी घोषणाबाजी जास्त रंगतेय. तर संसदेच्या अधिवेशनाचा आजचा 12वा दिवस सुद्धा विरोधकांच्या घोषणाबाजीमध्येच वाया गेला. कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा जरी सत्ताधारी करत असले तरी विरोधकांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या सभागृहातल्या अनुपस्थितीवरनं आक्रमक बाणा कायम ठेवलाय. नारेबाजी करने का मंच नहीं है, तख्तियां लेकर आने का मंच नहीं है. लोकतंत्र का सर्वोच्च मंच होने के कारण हम सबकी जिम्मेदारी बन जाती है कि हम सदन में चर्चा करें, संवाद करें, अपनी असहमति व्यक्त करें, लेकिन सदन चर्चाओं के लिए. हमारी मांग तो पहले से एक ही है कि हम ये चाहते हैं कि चेयरमैन दोनों मिलके दोनों हाउस में डिस्कशन के लिए वे परमिशन दे, और डिस्कशन अगर शुरू होगा तो सारी चीजें बाहर आ जाएंगी. ये तो विपक्षी दलों की मांग है. हंगामा कौन है? हंगामा हाउस में हम तो चाहते हैं कि होम मिनिस्टर जी आए जवाब देने के लिए, तो कोई आ नहीं रहा. हम तो चाहते हैं कि चंदा चोरी पे डिस्कशन हो, तो पर ये लोग कर नहीं रहे हैं. तो ऐसा कोई वो नहीं है कि हंगामा नहीं हो रहा है. मिनिस्टर्स अपनी जो भूमिका निभानी चाहिए, सरकार में आप लोग हैं, हम लोग तो विपक्ष की भूमिका निभाएंगे. आपको तो सरकार में रहते हुए सरकार की भूमिका निभानी चाहिए. ये लोग चाहते नहीं हैं कि संसद चले. पब्लिक का कीमती समय, पब्लिक का पैसा ये बर्बाद कर रहे हैं. लगभग पूरा सत्र इन लोगों ने बर्बाद किया. बहुत मुश्किल से सरकार ने 2, 4, 5 बिल किसी तरह पास किया लोकसभा और राज्यसभा में. अदरवाइज इनकी चले तो कोई काम ना हो संसद में. ये चाहते हैं अराजकता फैलाना, ये लोगों को दिग्भ्रमित करना चाह रहे हैं. आणि जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनापाठोपाठ आता E20 इंधनाच्या विरोधाचा आवाज वाढू लागलाय. आणि याच मुद्द्यावरनं आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मैदानामध्ये उतरले. E20 इंधनाच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आपनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढला. पण परवानगी नसल्यामुळे फिरोजशाह रोडवरती पोलिसांनी हा मोर्चा अडवला. पण या मोर्चादरम्यान केजरीवाल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली सरकार झुकल्याचा आरोप केलाय. या धोरणाचा भारतीय शेतकऱ्यांच्या ऐवजी अमेरिकेच्या शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावाही त्यांचा आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज कमी होत असल्याचा आरोप सातत्यानं विरोधक करतात. त्यामुळे या धोरणावरनं आता राजकीय संघर्ष अधिक तीव्र होऊ लागलाय. E20 विरोधातल्या आंदोलनावरनं आपचे अरविंद केजरीवाल आणि CJPचे अभिजित दिपके यांच्या प्रतिक्रिया पाहूया. ये मोदी जी का डिसीजन है, कैबिनेट का डिसीजन है. इसमें गडकरी साहब, हरदीप पुरी साहब, इन लोगों के किसी की नहीं चलती. ये निर्णय जो है ये मोदी जी का है, कैबिनेट का है. और ये केवल और केवल ट्रंप के दबाव में किया जा रहा है
क्योंकि ट्रंप के दबाव को मोदी जी बर्दाश्त नहीं कर पा रहे हैं। तर E20वर जे आहे, जे काही आंदोलन होतील त्याला आमचा पाठिंबा आहे. हे म्हणजे काय एका पक्षाचा मुद्दा नाही, एका पक्षाचा मुद्दा आहे म्हणून तसं नाही म्हणत आहे आम्ही, पण E20वर जेन्युइनली लोकांना इश्यू आहे त्या गोष्टीवर. त्याच्याने गाडीचं जे इंजिन आहे ते खराब होते, मायलेज खराब होते, आणि जर तुम्ही 100% पेट्रोल देत नाही, त्याच्यात इथेनॉल मिक्स करतायत, तर मग 100% तुम्ही प्राइस कसं काय लावतायत. आणि या आंदोलनामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे देशात गेल्या काही आठवड्यांपासून विरोधकांच्या आक्रमकतेत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसतंय. गेली 12 वर्ष केंद्र सरकार विरोधात विरोधकांचा विरोध हा तसा विखुरलेला आणि बचावात्मक दिसायचा. पण जंतर मंतरवरच्या जेन झीच्या आंदोलनानंतर मरगळलेल्या विरोधकांमध्ये सुद्धा नवा स्पार्क आणला. पेपर फुटी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवरनं जेन झीनं सरकारला तर हादरवलंच, पण विरोधकांना सुद्धा एक प्रकारे जागं केलं. तरुणाईच्या याच आंदोलनानं देशाच्या विरोधी राजकारणाचं चित्रच बदललं. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विरोधकांना जेनझी आंदोलनानं एक प्रकारे नवसंजीवनीच मिळाली. जंतर मंतरपासून ते संसदेपर्यंत आंदोलनामुळे तयार झालेल्या सरकारविरोधी सेट पिचवर विरोधकांनी तुफान राजकीय बॅटिंग करून घेतली. त्याला ना दिल्लीतले नेते अपवाद होते, ना महाराष्ट्रातले. गेली 12 वर्ष सरकारला प्रश्न विचारण्यात कमी पडल्याची टीका सहन करणारे विरोधक आज प्रत्येक मुद्द्यावर रस्त्यावर दिसतायत. पंतप्रधान आणि गृहमंत्री लोकसभेत आणि राज्यसभेत यायचं टाळतात. इतकं प्रेशर विरोधकांनी डेव्हलप केलेलं आहे. त्यामुळे जेनजीच्या आंदोलनाने या देशात एक नवीन आशेची एक ज्योत म्हणजे आशेचा एक किरण दाखवला. पेपरफुटी विरोधातल्या जेनझीच्या आंदोलनानं विरोधकांना नेता नव्हे तर मुद्दा महत्वाचा, पक्ष नव्हे तर जनभावना महत्वाची असे धडे दिल्याचंही दिसून आलं. कारण जेनझीचं हे आंदोलन कोणत्याही राजकीय झेंड्याखाली नाही तर तरुणांच्या प्रश्नांवर उभं राहिलं. जेनझी आंदोलनाचा इफेक्ट सत्ताधाऱ्यांपर्यंतही पोहोचला. संसदेतले खासदार जेनझीची भाषा आपलीशी करू लागले. जेनजी की भाषा को बोरो करूं, then I will have to say Modi ji clocked it and provided a legislative solution. आंदोलन क्यों किया आपने? उनको फोमो हुआ, फोमो, fear of missing out. हम जो डिलुलू के बारे में बोले ना, आप भी उस डिलुलू में ना रहना कि वो आपके साथ है. आपकी जनरेशन किसके साथ है ये 29 में पता चलेगा. तर पंतप्रधान जेनझीच्या शैलीत संवाद साधू लागले. हाय फ्रेंड्स, आज तो मन करता है बस आपसे ही बातें करूं. देश बहुत आगे बढ़ रहा है. मैं आपके लिए जीता हूं, आपके उज्जवल भविष्य के लिए खपता हूं. आओ हम मिलकर के देश को आगे बढ़ाएं. जेनझीच्या आंदोलनानं फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर देशाच्या विरोधी राजकारणाला नवी दिशा दिल्याची चर्चा आहे. आता प्रश्न एवढाच आहे की हा आक्रमकपणा फक्त आंदोलनापुरता राहणार की आगामी निवडणुकांपर्यंत विरोधकांची हीच नवी रणनीती असणार. स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा. तर 2011 मध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनानं सत्तांतराची बीजं पेरली. 2026 सालात जेनझी आंदोलनानं विरोधकांना नवसंजीवनी दिल्याची चर्चा आहे. या आंदोलनानं फक्त एका मंत्र्याचा राजीनामा घेतला असं नाही तर विरोधकांना सरकारला घेरण्याची नवी राजकीय स्क्रिप्ट सुद्धा दिली. त्यामुळे आंदोलन जेनझीचं असलं तरी त्याचे राजकीय लाभार्थी कोण ठरणार हा प्रश्न आता चर्चेत आलेला आहे. ग्लास तोच पॅक तोच, पण मद्याच्या ब्रँड संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. कारण मद्यप्रेमींची झिंगच उडवणारी एक माहिती समोर आली आहे. देशातल्या काही लोकप्रिय मद्य ब्रँडच्या विशिष्ट उत्पादनांवरती मोठी कारवाई झाली आहे. ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, अँटिक्विटी ब्लू आणि बॅकपायपर सारख्या ब्रँड्सच्या काही प्रकारांमध्ये कृत्रिम फ्लेवर्स आणि रसायनांचा वापर झाल्याचा ठपका ठेवला गेलाय. FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या तपासात नैसर्गिक परिपक्वता प्रक्रियेच्या ऐवजी कृत्रिम स्वादाचा वापर झाल्याचं नमूद करण्यात आलंय.
त्यांची तयार करण्याची पद्धत असते, त्यामुळे प्रत्येकाचा ब्रँड ठरलेला जातो. पण याच्यामध्ये काही केमिकल्स असतात की अल्डिहाइड्स असतात, काही प्रकारचे हायर अल्कोहोल असतात, काही पेस्टिसाइडचे रेसिड्यू त्याच्यामध्ये आलेले असतात. ते असू नये यासाठी ते बेव्हरेजेसचे काढलेले आहेत. फार चांगली गोष्ट आहे. पण मला वाटतं की हे तसं डिटेक्ट करणं अतिशय जिकिरीचं काम आहे. फार सॉफिस्टिकेटेड लॅबोरेटरीमध्ये चालतं आणि हे जर ते करत असतील तर चांगली गोष्ट आहे. तर दारूची झिंग की भेसळीचा खेळ की गायब होण्यामागचं खरं कारण हे तपासाअंती स्पष्ट होईल. भेसळ रोखणं जितकं महत्त्वाचं तितकंच जबाबदार वर्तन सुद्धा महत्त्वाचं. बाटलीत काय आहे यापेक्षा त्याचा शरीरावरती काय परिणाम होतोय याकडे लक्ष द्यायला हवंय. कारण किकच्या चर्चेपेक्षा सुरक्षितता आणि आरोग्य महत्त्वाचं. झिंग काही क्षणांची असते, पण तिचे परिणाम आयुष्यभरासाठी ठरू शकतात. त्यामुळे काळजी घ्या, सावध रहा. या बातमीसोबत माझा विशेषमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटणार आहोत काही विशेष बातम्यांसह. तोवर नमस्कार.